चला तर आज मॅडमच्या घरी काय बनवायचं होतं. मॅडमने म्हटले मसाले भात बनव. मी तांदूळ इथे 1 वाटी भिजत घातलेला आहे. वाटाणे फ्रीजमधनं काढून ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी लागणार कांदे 2 कापून ठेवलेले आहेत. मिरची, लसूण आणि खोबरंचं वाटण करून घेतलेलं आहे पहा छानपैकी. लाल मिरची पावडर, जिरे, चिकन मसाला, हळद, 2 कट केलेले कांदे, दालचिनीचे तुकडे आणि 1 मोठी विलायची. चला तर आता आपण मसाले भाताला करूया फोडणी. विलायची आणि दालचिनी मी सगळ्यात अगोदर कुकरमध्ये तेल घालून कुकरमध्ये परतायला टाकली. त्याच्यानंतर 1 चमचा घातला जिरे आणि विलायची, दालचिनी आपण छान असं परतून घेऊया. हे पहा मस्त असं परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आपल्याला कांदा. कांदासुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. 2 छोटे छोटे कांदे मी कट करून घेतलेले, ते सुद्धा छान असे परतूया. कांदा परततानाच आपण थोडं मीठ घालून घेऊया. छान असा कांदा परतला की आपण मसाले घालायचे सगळे. छान अशा पद्धतीने मी कांदाचा व्यवस्थित हलका असा भाजून घेतलेला आहे. हे पहा चला तर आता आपण थोडे थोडे घालूया मसाले. सगळ्यात अगोदर घातली मी हळद. त्याच्यानंतर 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं कांद्याबरोबर. त्याच्यानंतर आलं, लसूण, खोबरंचं वाटण केलेलं ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे. वाटाणे मी ह्याच्याबरोबर मसाल्यात परतायला टाकले, कारण की मसाला जळू नये म्हणून. नंतर हे वाटण घातलं. वाटणसुद्धा छान असं परतून घेऊया. एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून आपण वाटणाला छान असं परतून घेऊया. मग छान असं आपलं वाटण परतलेलं आहे. हे पहा. चला तर आता आपण ते भिजवलेले तांदूळ घालून घेऊया. एक 15 मिनटं मी तांदूळ भिजवलेले होते, बिर्याणी राईस. मस्त असं आपण वाटणाचं भांडं धुवून त्याच्यामध्ये पाणी घालूया कुकरमध्ये. छान असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडीशी तुपाची धार घालायची आपल्याला मसाले भातामध्ये. ते सुद्धा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून शिट्ट्या व्हायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे बटाट्याची भाजी करून घेऊया. चपात्या, बटाट्याची भाजी. हे पहा मसाले भात सुद्धा तयार झाला. चपाती, बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली.